महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बोगसरित्या तयार करण्यात येणाऱ्या भीमद्वाराचे भूमिपूजन थांबवण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोंदिया शहराच्या भीमनगर भागात बोगस पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या भीमद्वाराचे उद्या करण्यात येणारे भूमिपूजन थांबवण्यात यावे, अशी मागणी गोंदियातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली असून, भूमिपूजन थांबवले नाही तर आंदोलन करू असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने दिला आहे। गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नुकताच भारतीय जनता पक्ष सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश करिता आगामी विधानसभा लढण्याच्या उद्देशाने गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास संकल्प यात्रा काढली असून ठिकठिकाणी भूमिपूजन देखील करीत आहेत। तर दुसरीकडे उद्या गोंदिया शहराच्या भीमनगर भागात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने उद्या भीमद्वाराचे भूमिपूजन करणार असल्याचं निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर फिरत असल्याने गोंदिया शहरातील बौद्ध बांधवांनी या संदर्भात चौकशी केली असता हा प्रवेशद्वार कोणत्या निधीतून तयार करण्यात येत आहे या संदर्भात माहिती घेतली असता कुठलेही शासकीय पुरावे न मिळाल्याने हा भूमिपूजन फक्त आगामी विधानसभा निवडणुका पाहता बौद्ध बांधवांच्या तसेच आंबेडकरी विचारांच्या लोकांची दिशाभूल करण्याकरिता करीत असल्याचा आरोप केला आहे। तर या संदर्भात गोंदियातील बौद्ध बांधवांनी माजी आमदार कोणत्या निधीतून भीम प्रवेशद्वार बांधणार आहेत याची माहिती देऊनच नंतर भीम प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करावे अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडगे, गोंदिया। आणि बोगस भूमिपूजन करण्यात येणार यावर काय सांगा? गोंदिया शहर क्षेत्रामध्ये जे आमच्या निर्देशनामध्ये आलं आहे की गोपालदास अग्रवाल पूर्व विधायक हे खोटे भूमिपूजन या ठिकाणी लावत आहेत। खूप म्हणजे 2-3दा आम्ही पाहिला की होऊ शकते यांची मंजुरी असेल म्हणून यांनी लावलं आहे म्हणून, पण आम्ही सर्व तिन्ही यंत्रणेकडून आम्ही माहिती काढली, BNC, जिल्हा परिषद आणि नगर परिषद, त्यामध्ये असं कोणतंही काम मंजूर नसूनही ते भूमिपूजनचे त्यांचे निमंत्रण पत्रिका जेव्हा आमच्यासमोर आली तेव्हा आम्हाला माहिती पडलं की भीमनगर परिसरामध्ये कुठेही भीमद्वार मंजूर नाही, कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून मंजूर नाही, तरी पण गोपालदासजी हे भूमिपूजन कोणत्या आधारावर लावत आहेत। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी बोललो आणि त्यांना सविस्तर माहिती दिली, पण त्यांचं म्हणणं असं आलं की ते जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही कारवाई करू शकत नाही। पण माझ्या मते असं तरी नाही आहे, कोणी जर खोटं काम करत असेल तर त्याच्यात आचारसंहितेचा काय घेणं देणं, आचारसंहिता म्हणजे ते वेगळा विषय असते। पण आमच्याकडे बाकी जे साधन आहे ज्यामध्ये आम्ही विरोध करू शकतो, म्हणजे आम्ही प्रेसच्या माध्यमातून, वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, जे सोशल मीडियामध्ये ही बातमी पसरेल आणि लोकांपर्यंत म्हणजे वास्तविकता लोकांना कळेल, तेव्हाच तर माहीत पडेल ना की लोकांसाठी काम करणारे लोक कोणते या विधानसभेमध्ये आणि लोकांशी छळ करणारे लोक कोणते ते त्यांना कमीत कमी कळलं पाहिजे। उद्या होणारं भूमिपूजन हा आपण थांबवणार की काय? त्याच्यावर आम्ही लोकशाही पद्धतीने संवैधानिकरित्या आम्ही त्याचा विरोध करू। आम्ही उद्या नगरपालिकेच्या CEOंना पण भेटू, त्यांना निवेदन देऊ, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आत्ताच मेल करणार आहोत हे सर्व, आणि मुख्य चुनाव आयुक्तांनाही आम्ही मेल करणार आहोत आणि नगरपालिकेसाठी आम्ही RDMA नागपूर आणि DMA नागपूर आणि मंत्रालय नगरविकास विभाग यांना पण आम्ही मेल करणार आहोत की असल्या प्रकारचे प्रलोभन या ठिकाणी सुरू आहे गोंदियामध्ये, आणि हे पूर्व विधायक जे आहे जे खोटे आणि बोगस भूमिपूजन लावत आहेत यावर कुठंतरी अंकुश आपल्याला लावा लागेल, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये फेअर कॉम्पिटिशन या ठिकाणी होणार आणि योग्य व्यक्ती जे आहे ते निवडणुकीमध्ये विजयी होणार आणि असे खोटे भूमिपूजन करणारे लोकांना त्यांची जागा या विधानसभेची जनता दाखवणार। खोटे भूमिपूजन जे करत आहेत लोकांना भ्रमित करण्यात येत आहे, याची पोलीस तक्रारी करणार तुम्ही? हो, नियमामध्ये काय तरतूद आहे पाहू आम्ही, जर याची पोलीस तक्रार करता येत असेल तर ते पण करू आम्ही। सांगणार खोटे भूमिपूजन फर्जी भूमिपूजन करण्यात आज पत्रकार परिषद हिंदीत बोलली आणि कोणत्या आधारावर त्यांचे जे भूमिपूजन थांबवण्यात येणार आहे? मागच्या अनेक दिवसापासून जेव्हापासून गोपालदासजी अग्रवाल हे
भाजपमधून काँग्रेसमध्ये आले आहेत, त्यांच्याकडे कोणताही निधी नाही, तरीसुद्धा ते अनेक गावात आणि शहराच्या अनेक भागामध्ये बोगस भूमिपूजन करत आहेत. ही माहिती आम्हाला अशी कळली की आम्ही शासनाच्याकडून कलेक्टर ऑफिसमधून वगैरे आम्ही माहिती उचललेली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय मान्यता नसूनसुद्धा ते फर्जी असे भूमिपूजन करत आहेत, ज्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारचा संभ्रम पसरलेला आहे. आम्ही यांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब, मुख्य अधिकारी साहेब, नगरपरिषद गोंदिया तसेच निवडणूक आयोगाला पण तक्रार करत आहोत, जेणेकरून असे बोगस जे भूमिपूजन आहेत हे थांबवण्यात यावे. कारण की जनतेशी ही एक धोकेबाजी आहे. जनतेला आपल्याकडे करण्यासाठी खोटे भूमिपूजन करून लोकांची मतं वळवून घेण्याचा प्रयत्न गोपालदासजी अग्रवाल करत आहेत, ज्या कारणामुळे फेअर कॉम्पिटिशन होणार नाही निवडणुकांमध्ये. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.